टॉप न्यूज मराठीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोण होणार आमदार या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील 199 क्रमांकाचा विधानसभेचा मतदारसंघ असणाऱ्या दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये। या मतदारसंघामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट राहुल सुभाषराव कुल हे विद्यमान आमदार आहेत। 2014 आणि 19 या दोन्ही निवडणुकांमध्ये राहुल कुल हे विजयी झाले होते। आता 2024च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असतानाची दौंड तालुक्यातली नेमकी स्थिती काय आहे, दौंड विधानसभा मतदारसंघामधल्या नागरिकांचा कौल कोणाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण दौंडच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत। दौंड शहरामध्ये असणारं हे जे मार्केट आहे त्या मार्केट परिसरामध्ये आपण आहोत आणि इथल्या नागरिकांकडून आपण त्यांचा कौल जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दौंडच्या नागरिकांचं काय मत आहे ते आपण नागरिकांकडूनच जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न करणार आहोत। दौंडच्या नागरिकांच्या नजरेतून दौंडची विधानसभा जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत। काय होता कोणाचा हवा आहे तालुक्यात? तालुक्यात सध्या तुतारीची हवा आहे, कारण या आमदारांनी या 10 वर्षात कुठल्याच अशा विकासाच्या ज्या कामं असतात काहीच केलेली नाहीत, रस्ते नाहीत। आणि विशेष करून अण्णा भाऊ साठेंचा पुतळ्याची 10 वर्ष मागणी केली, जाणून बुजून तो पुतळा त्या आमदारांनी तिथं बसू दिलेला नाही। आम्हाला अडवणूक केली, फार कलेक्टर पर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी मंत्रालयातल्या परवानग्या अडवून ठेवल्या। त्याच्यामुळे आमचा समाज मातंग समाज तर राहुल कुलला आणि भाजपला मतदान करणार। तुम्हाला काय वाटतंय बाबा कोणाची हवा आहे? शहरामध्ये तर शहरामध्ये एकही मुतारी नाही। दौंड शहर एकदम एकमेव गाव, पण एकही मुतारी गावात शहरात नाही। असंही काम आहे सगळ्या गोष्टीत एकदम, म्हणून तुतारीच निवडून येणार आहे। रमेश आप्पा ही विजय होतील। मागच्या 2 निवडणुका जर आपण बघितल्या तर रमेश आप्पा आणि राहुल कुल अशीच लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता पुन्हा तशीच लढत पाहायला मिळते। काय वाटतंय कोणाची हवा आहे? तुतारीची। का बरं? कारण गावचा विकासच नाही, मार्केट लाखाच्या आतले इथले दुकानदार आहेत, ही दौंड सुडसुडू चालले व्यापारी। विकास हवा आहे आम्हाला, विकासच नाही झाला। विकासच नाही। तुम्हाला काय वाटतंय दादा कोणाची हवा आहे तालुक्यात? तुतारी। का बरं? आपणचा साथ आहे आपल्याला। विकास झालाय का 10 वर्षात तालुक्याचा? 10 वर्षाचं झालं नाही, पण आता आपणवरच भरोसा आहे। एकंदरीतच दौंड तालुक्यातील नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या नजरेतनं आपण नागरिकांचा कौल जाणून घेतोय। काय बाबा कोणाची हवा? तुतारी। तुतारी 1 नंबरने येईल। का बरं तुतारी का पण? का तर विकासासाठी आता काय तर थोडस बघितलं पाहिजे। आता इथं शहरामध्ये एवढं मोठं शहर असून मुतारी नाही, काय नाही। एखादी महिला आली तिने कुठं जायचं? पुरुषांचं काय कुठं बी जाऊ शकताय परदेशी, लेडीजने काय करायचं? ह्यासाठी तुतारी निवडून यायला पाहिजे। एकंदरीतच दौंडच्या मार्केटमधल्या नागरिकांकडून दौंडच्या नागरिकांचा कौल आपण जाणून घेतोय। दौंडच्या नागरिकांसोबत आपण बोलतोय। दादा किती वर्ष व्यवसाय करताय? 25 वर्ष। काय महागाईचा फटका बसतोय? लय बसलाय आता फटका, एवढा 2 महिन्यातले बसला फटका केला डबा आहे त्याला। पण आता कोणाची हवा आहे तालुक्यात? आता सध्या दोन्ही पार्टीची हवा आहे, सांगू शकत नाही दोन्ही काही बी होतंय, काय बी होणं, छापा काटा। एकंदरीतच दौंडच्या जनतेकडून दौंडच्या नागरिकांच्या मनातला आमदार आपण जाणून घेतोय। काय बाबा कोणाची हवा आहे तालुक्यात? कोणाची हवा आहे तालुक्यात? कोण येईल? तुतारी। का बरं? का म्हणजे विकासच झालेला नाही। जाऊन बघा त्या मंडईत, विकासच नाही झाला दौंड मध्ये विकासच नाही झाला। मोकळी मंडई पडली, पत्रे नाही, शेड नाही, त्यांना लोकांना बसायला जागा नाही। अर्धी मंडई तिथं गेली, अर्धी मंडई इथे राहते। सगळा दौंडचा वाटोळा झालाय। अशी तर नगरपालिकेची मंडई बसवली, लोकांना जागा नाही, धंदा पाणी नाही, काम नाही, काय नाही। सर्व दौंडचा वाटोळा करून टाकलं इथं। मग तुतारी बदल पाहिजेलच ना, तुतारी बनवायची, तयार करायची। आता तालुक्याला बदल हवा असं मत या दादांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। काय चाचा कोणाची हवा आहे तालुक्यात? तुतारी। का बरं? 10 वर्षात काय केलं त्यांनी? 5 वर्षापूर्वी तरी त्यांनी थोडंफार म्हणजे काम केलं।
अंडरग्राऊंड भुयारी गटर केली, अंडरग्राऊंड वायरिंग केली. हे 10 वर्षात काय झालं दौंडचा विकास? भाजी मंडई सडत पडली तिथं. मार्केटमध्ये ती एवढी मोठी इमारत पडलेली सडत, त्याचा दुरुपयोग होतोय. काय आहे त्याच्यात मुतारी? 30 वर्षापासून 82 मध्ये पाणी आलं ना. 40 वर्षापासून ती मंडई सडती. ती भाजी मंडई होती, त्याला किराणा दुकानाचे गाळे बनवून टाकले. काय तिथं काही सुविधा नाहीये. मुतारी तर दौंडला अजिबात नाही. लेडीजची तर अजिबात सुविधा नाहीये. दौंडला काही सुविधा राहिलेली नाहीये. दौंडचे अर्धे लोक पुण्याला गेले शिफ्ट व्हायला, आणि काही दिवसांनी अर्ध दौंड बी हाय ते ग्रामपंचायत मध्ये टाकलेलं परवडलं. असं झालंय दौंडला. नगरपालिका विकासच नाही होत. नाही, काय नाही. दौंडच्या नगरपालिकेचा विकास काम काहीच नाहीये. तुम्हाला काय वाटतंय बाबा, कोणाची हवा आहे तालुक्यात? आमच्या तालुक्यात, दौंड तालुक्यात हवा आहे तुतारी. का बरं? काही कामच होत नाही आमच्या इथले. नगरपालिका करत नाही, कोण करत नाही, कोणचा आमदार करत नाही. काय करून बी काय फायदा नाही, येऊन बी काय फायदा नाही त्यांचा. दौंडला स्थानिक आमदार तरी पाहिजे. दौंडला स्थानिक आमदार पाहिजे एखादा. समजा दौंडचा आमदार स्थानिक झाला तर थोडंफार बदल चेंज झालं शेअरचं तर होऊ शकतो. हे आमदार राहणार तिथले चेहरा बदली होईल. चेहरा बदली होईल. 40 किलोमीटरचे आमदार. एकंदरीतच दौंडच्या नागरिकांकडून दौंडच्या पुढचा आमदार कसा असावा, कोण असावा, याबाबतची चर्चा आपण करतोय. आणि खरं तर हे मतदारचं मत घेणं फार महत्वाचं आहे, कारण हे यांच्या मतामुळे नवं सरकार, नवा आमदार जो आहे तो निवडून येतोय. कोणाची हवा आहे तालुक्यात? सांगता येत नाही आम्हाला. का बरं, असं काय? नाही, आम्ही येतो सगळं येऊन जाऊन काम कशाला इकडे करतोय. संमिश्र प्रतिसाद या दादांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इकडे दौंडच्या नागरिकांकडून, दौंडच्या मतदारांकडून, दौंडच्या व्यावसायिकांकडून आपण त्यांचं मत जे आहे ते जाणून घेतोय. दादा, कोणाची हवा तालुक्यात? बिहार से हुआ, काम के लिए आए हो? फॅमिली से मिलने आया था थोड़ा. दादा, तुम्हाला काय वाटतंय, कोणाची हवा आहे तालुक्यात? हम यूपी के हैं, इधर बोर्ड भी नहीं है. एकंदरीतच दौंड विधानसभेचा मतदारसंघ हा सातत्यानं चर्चेत असणारा मतदारसंघ आहे अनेक अर्थांनी. ज्यावेळी बारामती लोकसभेची निवडणूक लागते त्यावेळी खडकवासला, दौंड आणि बारामतीतून ज्याला सर्वाधिक लीड मिळतं, त्या खालोखाल मग पुरंदर, भोर मधनं ज्याला लीड मिळतं तो खासदार म्हणून इथे विजयी होतो. असेच साधारणतः चित्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण जर दौंडचं मार्केट आपण पाहिलं तर या मार्केट एरियामध्ये आता आपण आपला ग्राउंड रिपोर्ट खरं तर कोण होणार खासदारच्या माध्यमातून करतोय. आणि नागरिकांकडून, नागरिकांच्या मनातला खासदार जो आहे, आमदार जो आहे तो आपण निवडण्याचा प्रयत्न करतोय. दादा, कोणाची हवा तालुक्यात? राहुल दादा कुल. का बरं राहुल दादा? का काम आहेत, आरोग्याची काम आहेत, बरीच काम आहेत दौंड मध्ये दादाची. दादा हॅट्रिक मारणार? 100% हॅट्रिक. ओनली दादाच येणार. एकंदरीतच नागरिकांच्या नजरेतून ही विधानसभा फार महत्वाची आहे. शेवटचे 3 दिवस राहिलेत प्रचारासाठीचे. 20 नोव्हेंबरला निवडणूक होते, 23 नोव्हेंबरला निकाल लागतोय. 15वी विधानसभा महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यामुळं या नागरिकांचं मत जे आहे ते फार महत्वाचं असणार आहे, कारण यांच्या एका मतामुळे सरकार निवडून येऊ शकतं, तसं सरकार पडूही शकतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार केवळ एका मतामुळे पडलं होतं. त्यामुळं मताला देखील, नागरिकांच्या मताला तेवढाच महत्व असल्याचं देखील पाहायला मिळतंय. काय दादा, कोणाची हवा तालुक्यात? तुतारी. का बरं? का बरं म्हणजे का बरं? बरं म्हणजे बरं. 100%. आप्पा निवडून येणार? 100%. तुला काय वाटतंय दादा, कोणाची हवा तालुक्यात? का बरं पण तुतारी? का आप्पाच. आप्पांमुळे तुतारी? हो, पवारांमुळे तुतारी. एकंदरीतच त्यांना 6 वर्ष दिला, आता बस आता चान्स द्यायला पाहिजे ना. बदल पाहिजे. बदल पाहिजे का नाही? आता दौंड मध्ये आमच्या मुतारा नाही, जे होते ते बी तुटून गेले. एकंदरीतच दौंड तालुक्यातल्या नागरिकांकडून, दौंडच्या मतदारांकडून कौल जाणून घेतोय. काय दादा, कसं आहे पान?
हे काय किती प्राइस? 15 रुपये 10 रुपये. महागाईचा फटका बसतोय का काय? हो बसतोय ना, भरपूर बसतोय. कोणाची हवा आहे मग तालुक्यात? दोघांची. संमिश्र आहे वातावरण. संमिश्र वातावरण दोन्हीची हवा आहे. हा बोरे पण कोण होईल आमदार काय वाटतंय? दोन्ही मधनं एक होईल, दोन्ही मधनं एक होणार ना. एकंदरीतच त्यामुळं दौंडच्या नागरिकांकडनं हा कौल जाणून घेताना कही खुशी कही गम असंच पाहायला मिळतंय. अर्थातच नवा आमदार जो आहे तो 23 तारखेला आपल्याला मिळणार आहे. मात्र मूलभूत प्रश्न जे आहेत ते दौंड मधले तसेच असल्याचं काही बाईट मधून जे आपण पाहिलं ते खरं तर सोडवलं जाणं फार महत्वाचं आहे आणि यासाठी नवं सरकार जे आहे त्यांनी प्रयत्न करणं, नवीन जे सरकार येईल 23 नोव्हेंबर पासून ते सरकार सत्तेत आल्यानंतर त्या सरकारनं प्रयत्न करणं फार गरजेचं असल्याचं पाहायला मिळतंय. बाबा कोणाची हवा तालुक्यात? हवा तशी काय दोन्ही पार्ट्यांची चालूच आहे. पण कोण येईल काय वाटतंय? तसं काय दोन्ही म्हणजे दोन्ही समानच आहेत, पण जास्त आपणचा जोर दिसतोय. एकंदरीतच हा जो दौंड विधानसभेचा मतदारसंघ आहे, आताचे जे विद्यमान आमदार आहेत राहुल कुल, त्यांच्या मातोश्री रंजना कुल ह्या देखील या मतदारसंघातून आमदार होत्या. त्यांचे वडील सुभाष कुल जे आहेत ते देखील या मतदारसंघातनं आमदार म्हणून विजय झाले होते आणि आता 2 टर्म, एकदा राष्ट्रीय समाज पक्षाकडनं नंतर भारतीय जनता पक्षाकडनं राहुल कुल विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा भारतीय जनता पक्षानं राहुल कुल यांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं इथं पुन्हा प्रतिस्पर्धी जे आहेत ते सेम आहेत. गडी तेच सामना नवा अशी स्थिती जी आहे ती या मतदारसंघात आपल्याला दौंड विधानसभेमध्ये पाहायला मिळते. दादा कोणाची हवा तालुक्यात? हवा सम हवा आहे. का बरं असं आहे का? हा असं का बरं का वाटतंय? का की मत विभाजन होणार आहे आणि जातीवादीवर इलेक्शन आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. हा सच्चे दोन्ही पण नाही. दोघांनी जे काही केले ते लोकांपुढे कबूल करत नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी मत लोकांचं दुरामत आहे. आणि फक्त ह्या देणग्या ज्या दिलेल्या जात आहेत, ज्या वाटण्या दिलेल्या जात आहेत, त्याच्यामध्ये लोक फसतायत आणि फसून आपला नाश करून घेणार आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे, वरती ज्याची सत्ता आहे त्याची सत्ता खाली यावी, तर खाली काय मिळणार आहे? 60 वर्षामध्ये काँग्रेस सरकारने एक नवीन पैसा कोणाला वाटला नाही किंवा रेशन फुकट दिलेलं नाही. त्यांनी दिले PL 480 खालचे कलम, जे डुकराला गहू खायला घालतात ते गहू आणून इथं खायला घातलाय त्यांनी आम्हाला. आणि ते ह्याचे बी तुमचे त्याचे बी आणून घातलेत मिलोमध्ये. वर्तक इथं मंत्री होते त्या वेळेला त्यांनी. तर असे लोकांची त्यांना किंमत नाही, त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. हा त्यामुळे दोघांचंही सांगता आता आज तराजू काही सांगता येणार नाहीये. आता लोक त्यांच्या बाजूने पैसे 3,000 रुपये वाटत चालू आहे एका पक्षाचं. त्या पैशामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत, पण त्यांची एक दिवस दिवाळी आहे आणि 4 वर्ष त्यांना उपासमार आहे त्यांची. पैसे घेतले. एकंदरीतच फार परखड अशी प्रतिक्रिया जी आहे ती या बाबांनी मांडल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर मतदारसंघातल्या नागरिकांचं मत महत्वाचं आहे. यांच्या मताने पुन्हा सरकार येणार आहे. दादा काय वाटतंय तुम्हाला, कोणाची हवा आहे? हवा तर रमेश आप्पा थोरातांची आहे, कारण की ते जनतेचं पूर्ण काम करतात. गेले 5 वर्ष त्यांना दिले होते, त्यावेळेस त्यांनी सेंट्रल बिल्डिंग असेल, म्हणजे तहसीलदारचं जे ऑफिस ते, अंडरग्राऊंड लाईट, गटर आणि इलेक्ट्रिकचं पण जी रेल्वे लाईन आहे ती त्यांनीच आणलेली आहे. आणि नंतर जनतेने काय त्यांना पाठिंबा दिला नाही, पण यावेळेस द्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि वैयक्तिक कामं पण सर्वांची करतात, एका फोनवर सर्व कामं होतात आणि जनता दरबार घेतात, तो महत्वाचं आहे. लोकांचे प्रश्न इथे येऊन सोडवतात, जनता दरबार घेतात ते दर गुरुवारी. आता त्याच्यामध्ये माझं पण केलं होतं त्यांनी स्कूलसाठी, डायरेक्ट प्रिन्सिपलला कॉल वगैरे करून काय पैशाचा असेल तर नंतर घ्या वगैरे, असं तर सपोर्टिव्ह आहेत आणि चांगलं विकास कामं करतील तर लोकांनी त्यांना मदत करावी असं एक विनंती करतोय की आपणला त्यावेळेस आमदारकी द्यावं. एकंदरीत जर दौंड विधानसभेची आपण 2019ची लढत पाहिली किंवा या लढतीचा धांडोळा जर आपण घेतला तर भाजपाकडून ऍडव्होकेट राहुल कुल हेच रिंगणामध्ये होते आणि राष्ट्रवादीकडून त्यावेळी खरं तर संयुक्त राष्ट्रवादी होती. या संयुक्त राष्ट्रवादीकडून रमेश आप्पा थोरात हे
निवडणुकीच्या रिंगणात होते. अवघ्या 713 मतांनी 2019ला त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा तोच सामना आपल्याला, तसाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं या मतदारसंघामध्ये संमिश्र वातावरण एकंदरीत असल्याचं पाहायला मिळतंय. त्या अनुषंगानं या मतदारसंघातल्या नागरिकांचा कौल नेमका कोणाला मिळतो हे तर आपल्याला 23 नोव्हेंबरला कळणारच आहे. नवीन सरकार मतमोजणी त्या दिवशी होते आणि नवं सरकार जे आहे ते सत्तेत येताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं नागरिकांचा कौल जो आहे, नागरिकांचं मत जे आहे ते तितकंच महत्वाचं आहे आणि हे निर्णायक मत जे आहे हे कोणाच्या पारड्यामध्ये गेले हे आपल्याला 23 नोव्हेंबरला कळणार आहे. दादा, कोणाची हवा तालुक्यात? कमळ राहुल दादा कुल. का बरं? ते अध्यक्ष बोला तुम्ही. तुम्हाला काय वाटतंय दादा, कोणाची हवा? आरोग्य दूत राहुलदादा कोल. दौंडमध्ये राहुलदादांनी भरपूर विकास केलेला आहे. ज्यांना आरोग्याच्या विभागासाठी मदत जी लागत होती त्यासाठी राहुलदादांनी भरपूर मदत केलेली आहे आणि दौंड तालुक्याला आणि दौंड शहराचा विकास करण्यासाठी राहुलदादा हे भक्कम आहेत. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर बोलले ते. बरोबर राहुल दादा हे ट्रिक मारणार फिक्स कन्फर्म आहे. दादा, काय मत आहे तुमचं? आमचं बी राहुल दादा कुलच आहे. का बरं पण दादा? का? कारण का आमच्या मागे भक्कम आहे ना राहुल दादा कुलच. या मतदारसंघामधली मतं जी आहेत ती निर्णायक आहेत. या मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार आहेत. खर तर रमेश आप्पा थोरात, ज्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळी रमेश आप्पा थोरात हे अजित पवारांसोबत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रमेश आप्पा थोरातांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच काही तासांमध्ये 5व्या यादीमध्ये त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झाली आणि ते या मतदारसंघात आता निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघामधला कौल निर्णायक असणार आहे. दादा, कोणाची हवा तालुक्यात? राहुल दादा कुल. का बरं? त्यांची लई चर्चा आहे दौंडमध्ये. नाही चर्चा आहे. विकास झालाय 10 वर्षात दादा? नाही झालंय पण आता होणार. काय बाबा, कोणाची हवा आहे? आमदार राहुल दादा कुल. का बरं? त्यांचं व्हिजन फार सुंदर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड तालुक्यामध्ये कामं केलेली आहेत. यामध्ये पाण्याचं नियोजन शेतीसाठी अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. अष्टविनायक मार्ग आणि गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वाड्या वस्त्यावर रस्ते, सभामंडप आणि पाण्याची योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा आमदार करण्याचं दौंड तालुक्याने ठरवलेलं आहे. अनेक मुद्दे आहेत सरकारचे पण, की आता अगदी नावच घ्यायची झाली तर लाडकी बहीण योजना आहे किंवा तुम्ही सांगितलं तसं आपल्या तालुक्यासाठीचा अष्टविनायक मार्ग आहे. तुम्ही कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे? आम्ही विकासाचा मुद्दा समोर ठेवूनच मतदान करणार आहे. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मतदान करणार आहोत. एकंदरीतच तर दौंड तालुक्यामधल्या नागरिकांशी आपण चर्चा करतो. काय बाबा कोणाची हवा आहे? राहुल दादा कुल. का बरं? काम केलेत त्यांनी अख्ख्या दौंड तालुक्यात. दवाखान्याची कामं, रस्त्याची कामं, अंडरग्राऊंड गटार, सगळं काही ते त्यांनी केले. दवाखान्याची महत्वाची कामं केल्यात. लोकांना काही कधी कदा ना फोन लगेच उचलणार, लगेच कामं करणार. तेवढाच आमदार आणि शिकलेला आमदार तेवढाच ऍडव्होकेट. तालुक्याला शोभणारा आमदार आहे. नेतृत्व म्हणजे राहुल दादाचं 1 नंबर आहे दौंड तालुक्यात. कमीत कमी 50,000च्या लीडनी यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? राहुल कुल. का बरं? राहुल कुलच चांगला माणूस आहे. कामं चांगली करतात ते. कुणी जाऊन द्या त्यांच्यापाशी, एक फोन केला तरी लगेच फोन उचलणार. लगेच काय असेल ते जागेवरती निर्णय घेणार आणि निर्णय घेऊन लगेच काम होणार. क्विक मध्ये काम करतात ते. त्याच्यामुळे राहुल कुलच पाहिजे आमदार. तुमचं काय मत आहे, कोण पाहिजे तालुक्यात? रमेश आप्पा थोरात. का बरं? कारण काय झालं, दादांच्या काळात 10 वर्ष लागोपाठ दादा आमदार आहेत. आमदार असताना हा आमचा समोरचा रोड, हा मशानभूमीचा रोड आहे. आज सध्या गावाची अशी परिस्थिती, 10 वर्ष झालं लोकांच्या माहिती नेता येत नाहीत. माझ्या अंदाज गेल्या वर्षी करोना काळात तर दौंड मशानभूमीला लिहून गावातल्या माहिती जाळण्यात आल्या. मग कार्यक्षम आमदार आहेत, तर कार्यक्षम आमदारांनी गावचा हा महत्वाचा प्रश्न आहे की गावाची मशानभूमीची सोय केली पाहिजे. दुसरा माझं विजन असं आहे की आमचं गाव नदीकाठी आहे. नदीकाठी गाव असताना गावाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गावामध्ये 4 फिल्टर आहेत, त्याच्यात माझाही एक आहे. मला सांगा, आम्ही फिल्टरवरी जर 1000 रुपये रोज कमवत असो, 6 फिल्टर आहे, सॉरी साहेब, 6 फिल्टर 6000 रुपये गावचं ग्रामपंचायत उत्पन्न झालं.
हेच जर उत्पन्न ग्रामपंचायतला भेटलं तर आमच्या गावाचा विकास कुठं कुठं जाईल. तुम्ही जर अशी दूरदृष्टी बघितली तर ग्रामपंचायतचा विकास झाला पाहिजे, स्थानिक नेत्याचा झाला नाही पाहिजे, किंवा 4 लोकांचा विकास म्हणजे गावचा विकास नसतो. विकास गावाचा असावा. वैयक्तिक समाज, वैयक्तिक दोष, एखाद्या घृणस्पद बघणं हा विकास नाही. तुम्ही अख्खा गावाला हाताशी धरा, सगळ्यांना मिळून मिसळून जो करता तो विकास. आता इथं पुढे गेल्यानंतर सटवाई मंदिर रोड आहे, तिथं माझा उचल तोड आहे आता सध्या. पहिले मला 1,500-2,000 रुपये खर्च करावा लागला, तवा ऊस बाहेर निघतोय. मग मी काय म्हणतो, आमदारांनी गावांचं शुभशोभीकरण करणं, तेच आपलं शेतपालन रस्ता वगैरे जे काय तुमच्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत हे रस्ते करणे गरजेचं आहे. आता तुम्ही तो वरती गेला बाबीरनगरला, आज अशी भयान परिस्थिती साहेब, एवढे पाणी आहे की तिथनं ऊस निघू शकत नाही 1 महिनाभर. मग तो रोड करणं महत्वाचं आहे का नाही? त्या बाबीरनगरची अशी परिस्थिती आहे की तिथं पाण्याची टाकी बांधलेली, पण त्या टाकीला पाणी नाही. मग तिला पाणी आलं पाहिजेत का नाही आलं पाहिजेत? आले पाहिजेत ना. म्हणजे तुम्ही एक ठेकेदार घेणार, त्याचाच विकास करणार, त्यालाच मोठं करणार, ह्याला गावचा विकास म्हणत नाही आपण. हा आपली वाईट आहे. आणि राहिला विषय विषय सांगायची गोष्ट झाली तर जिल्हा बँकेच्या मार्फत प्रचंड काम आहे. आता हे सरपंच आहेत माझी, ह्यांना विचारा, ह्यांचेच प्रकरण होते बळीराजा. किती मिनिटात सरपंच झालं प्रकरण होतं? 2 मिनिटात. म्हणजे शेतकऱ्यालाही कसल्याही परिस्थिती अडचणीत येऊन देत नाहीत ते. 2 टर्म का पराभव झाला आपण? बघा, जनता जनार्दन आहे, सगळ्याच गोष्टी मी काय देऊ नाही. मी माझी बाईट देणार आहे. त्यांची देऊ शकतो, तुमची देऊ शकतो नाही. मी माझं मत सांगतो, मला जे पटतं ते मी बोलतो. लोक जो तो आपापल्या पद्धतीने सांगणार. एकंदरीतच दौंड तालुक्यातल्या नागरिकांचा कौल आपण जाणून घेतोय. काय बाबा, कोणाची हवा आहे? आम्ही विरुद्धवल जगदाळी यांची माणसं आहेत. का बरं? पहिल्यापासूनच आम्ही त्यांचे, ती जिकडं तिकडं आम्ही. म्हणजे तुम्ही दादांसोबत? आता ती कुठं आहेत ती अजून आम्हाला सांगितलं त्यांनी. मग आता त्याच्यावर ओळखायचं तुम्ही कोणाचं काय. तालुक्याचा विकास झालाय 10 वर्षात? झाला, विकास झाला. पण आता 20 तारखेला मतदान होतंय. कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार आहे? ते आमचं नेते सांगितले ना आम्हाला सांगणार, आम्ही तीच मतदान करणार. एकंदरीतच दौंड तालुक्यातील जनतेच्या नजरेतून त्यांचा आमदार कसा असावा आणि कोण असावा याबाबत आपण दौंडच्या नागरिकांशी चर्चा केलेली आहे. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, दौंड. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई
83 839 503 किंवा 96 53 18 74 78.